नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत व्याजदर म्हणजे काय, ते कसे काम करतात आणि ते कर्ज आणि बचतीवर कसा परिणाम करतात. तर चला सुरुवात करूया. व्याजदर म्हणजे तुम्हाला कर्ज घेताना किंवा बचत करताना मिळणाऱ्या पैशावर लागणारा दर. साधारणतः हे टक्केवारीत मोजले जातात. तुम्ही कर्ज घेताना तुम्हाला मूळ रकमेवर व्याज भरावे लागते. जास्त व्याजदरामुळे कर्जाची रक्कम वाढते, त्यामुळे कमी व्याजदराचे कर्ज घेणे फायदेशीर असते. तुम्ही पैसे बचत खात्यात ठेवता तेव्हा तुम्हाला त्यावर व्याज मिळते. जास्त व्याजदरामुळे तुमची बचत वाढते, त्यामुळे जास्त व्याजदराचे बचत खाते निवडा. आता आपण बघूया व्याजदरांचा परिणाम. नंबर 1, कर्ज. कमी व्याजदराचे कर्ज घेतल्यास तुम्हाला कमी पैसे फेडावे लागतात. बचत. जास्त व्याजदराच्या खात्यात पैसे ठेवल्यास तुमची बचत जलद वाढते. कर्ज घेण्यापूर्वी आणि बचत खाते निवडण्यापूर्वी विविध बँकांचे व्याजदर तपासा आणि तुलना करा. त्यामुळे काय होईल? त्यामुळे तुम्हाला सर्वोत्तम पर्याय निवडता येईल. जसं की आपल्या कॉस्मोस बँकेत तुम्हाला उत्तम व्याजदर असलेले सेव्हिंग्स अकाउंट उघडता येते. मित्रांनो, व्याजदर समजून घेणे आणि त्याचा योग्य वापर करणे खूप महत्त्वाचे आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. तसेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ पाहण्याकरता आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. धन्यवाद.